हे 9 जण अनन्वित अत्याचार करत होते. बेनिक्स एका पॉइंटला त्यांच्या पायाशी लोटांगण घालून गडबडा लोळायला लागला की आता माझ्या वडिलांना बीपी आहे, डायबिटीस आहे, ते 60 वर्षाचे आहेत, ते जगू नाही शकणार तुम्ही असा प्रकारे त्यांच्यावर अत्याचार केलेत तर. पण पोलिसांना यांनी अजूनच चेव चढला आणि त्यांनी अजून बेदम मारहाण करायला सुरुवात केली. एव्हाना त्यांच्या घरातल्या लोकांना सगळी बातमी कळलेली की काय झालंय आपल्या वडिलांबरोबर. त्यांचे एक वकील होते, फॅमिली फ्रेंड, तेही बाहेर आले, पण त्यांना कोणानंही काहीही दाद लागू दिली नाही. हे सगळं चालू असताना हेड कॉन्स्टेबल रेवती हिच्यासाठी हा एक नॉर्मल दिवस होता. अर्थात कोविडमध्ये जे न्यू नॉर्मल होतं त्याच पद्धतीने ती रोजच्या प्रमाणे त्याही दिवशी रात्री 9 वाजता आपल्या ड्युटीवर त्या स्टेशनमध्ये रिझ्यूम झाली. पण त्या दिवशी तिला ज्या दिसणाऱ्या नॉर्मल घटनेपेक्षा बरंच वेगळं काहीतरी त्या पोलीस स्टेशनमध्ये घडत होतं. तिला आवाज येत होते की आतल्या एका खोलीमध्ये 2 पुरुषांचे रडण्याचे, विव्हळण्याचे आवाज येतात, त्यांच्यावर मारहाण होते असे आवाज येतात. ती जेव्हा ते बघायला आत गेली तेव्हा आतलं सगळं काही दृश्य आहे ते बघून तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने एक दोनदा काय चाललंय हे विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिला दाद लागू दिली नाही. इनफॅक्ट तिला बाहेर हकलवून देण्यात आलं. कोणाचंही लक्ष नसताना तिने त्यांना पाणी, चहा, कॉफी देण्याचा प्रयत्न केला, पण तरीही तिला बाहेर काढण्यात आलं. आणि जेव्हा त्यांना पाणीही प्यायला दिलं जात नव्हतं तेव्हा हे पोलीस ऑफिसर्स मात्र दारू पिण्यात मग्न होते. दारू पिऊन त्यांच्या मारहाणीला अजून जास्त वेग चढला. रात्रीचा भर जसा ओसरला, पहाट झाली, तसं त्यांचं टॉर्चर थांबलं आणि कव्हरअप सुरू झालं. या कव्हरअपचा पहिला भाग असा होता की त्यांचे जे कपडे काढलेले होते ते कपडे त्यांच्या हातात दिले गेले आणि त्याच कपड्यांनी त्यांचंच सांडलेलं रक्त त्यांना पुसायला भाग पाडलं गेलं. बाहेर त्यांचे जे फॅमिली मेंबर्स तात्कळत होते त्यांना सांगितलं की आता आम्ही यांना सोडून देतोय, तर तुम्ही फक्त त्यांच्यासाठी काही काळ्या रंगाचे कपडे आणा. जेव्हा त्यांनी हे काळे कपडे आणून दिले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पोलिसांचं या दोघांना सोडून देण्याचं कुठल्याही प्रकारचं इंटेन्शन नाही.